परत शेअर करा परत. यस यस यस, 1 सेकंड. यस, स्क्रीन दिसते. येस येस. येस. सो सगळ्यांसाठी एक गुड अनाउन्समेंट आहे, सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आपल्या ह्या फॅमिलीमध्ये आपण समर कॅम्प स्टार्ट करणार आहे. या समर कॅम्पमध्ये जे आता हॉलिडेज म्हणजे सुट्ट्या लागणार आहे मुलांना, वयवर्ष तुम्ही 7-8 वर्षापासून पुढे 17-18 वर्ष 20 वर्षापर्यंत जे काही एज ग्रुप आहे त्या मुलांसाठी, त्या मुलींसाठी, आपल्या घरातील जे काही चिल्ड्रन्स असतील, सो त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असं हे कॅम्प राहणार आहे, समर कॅम्प. आणि यामध्ये बऱ्याचशा गोष्टी धमाल होणार आहेत. ओके. सो त्यामुळे या परिवारामध्ये आपण त्या गोष्टी का चालू करतो आहे, त्यांच्या म्हणजे त्यांच्या ह्या आत्ताच्या एजमध्ये का आपण त्यांच्यावर फोकस करतो आहे. जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, लहान मुलांमध्ये ज्या अनहेल्दी हॅबिट्स आहेत, पुअर इटिंग हॅबिट्स, कारण काय लहान आहेत, जे आवडतं ते मागतात आणि ते आपण देतो. यस, कारण हट्टापायी लाड असतो, बरोबर. पण मग ती पुअर इटिंग हॅबिट्स आपल्याला त्यांना समजून सांगायची आहे. प्लस त्यांना जे काही स्क्रीनिंग टाईम आहे त्यांचा, स्कूलमध्ये असेल, घरी मोबाईलवर असेल, ते एक्सेसिव्ह स्क्रीनिंग टाईम जो आहे तो आपल्याला एक कमी करायचा आहे, कारण ती सुद्धा एक अनहेल्दी हॅबिट आहे. कारण एक सर्टन काळापर्यंत ठीक आहे, पण मला असं वाटतं आपण स्क्रीनिंग टाईम दिलाच नाही, ओके, तर बेस्ट राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे का हे आहे मुद्दा लहान मुलांमध्ये, तो आहे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. लहान मुलं खूप वायबल असतात, म्हणजे काय म्हणतो त्याला, चंचल असतात, कॉन्सन्ट्रेशन लागत नाही. ओके. स्कूलमध्ये किंवा काही होमवर्क दिला त्याच्यात त्यांना लवकर त्या गोष्टी ग्रास्प होत नाहीत. सो त्याच्यावर सुद्धा आपण काम करणार आहे या फॅमिलीमार्फत. सो फिजिकल ॲक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाचं आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी आहे आणि त्या मापात जे ते इंटेक करतात कॅलरीज फूड, ओके, कॅलरी फूड, ते कॅलरी फूड जास्त असल्यामुळे आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी असल्यामुळे आत्ताची जी ओबेसिटी ट्रेंड आहे लहान मुलांमध्ये, स्पेशली वयाच्या 9 वर्षापासून 8 ते 9 वर्षापासून ते 20-21 वर्षापर्यंत तुम्ही जर बघितलं तर ऑलमोस्ट 38% जास्त मुलांमध्ये ओबेसिटी आहे. आणि लहान मुलांमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की 2035. यस एक्सक्यूज मी सर, स्क्रीनवर कोणी टच करू नये. यस, ओके. सो जर आपण बघितलात हा ट्रेंड, ओके, 38% जास्त आहे. आणि असं म्हटलं गेलेलं आहे की 2035 पर्यंत या एज ग्रुपमधले, म्हणजे 8-9 वर्षापासून ते 21 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये ऑलमोस्ट 83% ओबेसिटी राहील भारतात. ओबेसिटी म्हणजे काय, लठ्ठपणा. किती टक्के राहणार आहे, 83. म्हणजे 100पैकी 83 मुलं हे लठ्ठ असणार आहे आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या महाराष्ट्रात, अदर स्टेटमध्ये. ओके. ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं, ॲव्हरेज काढला पर्सेंटेजमध्ये, तर ऑलमोस्ट 83%चा प्रेडिक्शन WHO सांगितलेलं आहे भारताबद्दल. ओके. सो हे लक्षात घेता आपण आपल्या फॅमिलीमार्फत हे फर्स्ट टाईम असं एक इव्हेंट राबवणार आहे. इव्हेंट म्हणल्यापेक्षा त्याला एक मुवमेंट म्हणा, ओके, मिशन फिट इंडिया मुवमेंट म्हणा. ती मुवमेंट आपण राबवणार आहे 2026 एप्रिलपासून ते पुढे बघू आपण, एक 5-6 महिने तरी राबवून बघणार आहे. सो यामध्ये होणार काय आहे, तुमच्या घरातील सगळे मुलं हे ॲक्टिव्ह, हेल्दी ह्या गोष्टी शिकणार आहे, कारण त्यांचं भविष्य म्हणजे आपलं भविष्य आहे. आपण करतो कोणासाठी आहे, आपल्या मुलांसाठी करतो आहे. यस, प्रत्येकाचं एकच असतं वाक्य की यस, मला माझ्या मुलांसाठी करायचं आहे. ऑब्वियसली प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न तेच असतं की मी माझ्या मुलांसाठी करणार आहे. सो हे जर तुम्हाला टाळायचं असेल, जसं फिजिकल ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे वाढणारं वजन, अँगर इश्यूज खूप आहे लहान मुलांमध्ये, लगेच चिडके होतात, ही तर तुम्हाला दिसत असेल. ओके. अँगर इश्यू इथे तुम्हाला पॉइंटर ऑप्शन, ओके, हे बघा, हे जे दिसतं ना, हे अँगर इश्यूज हे खूप आहे. आमच्या पण घरात आहे, मॅडमला माहीत आहे. आमचा जो मुलगा आहे तो खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, पण ओबेसिटी नाही आहे, आयडियल वेटला आहे तो, कारण प्रत्येक गोष्ट त्याला न्यूट्रिशनमधून मिळते आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी पण तो बऱ्याचशा वेळेस घरात असताना आम्ही जे करतोय, आमचे जे व्हिडिओज वगैरे तो बघतो, त्यानुसार तो प्रयत्न करतो. सो सांगायचं हेच आहे, तुम्ही जे करणार आहात ते तुमची मुलं तुम्हाला बघणार आहे. पण मग सकाळी उठत नसतील तर त्यांना 6:30ची बॅच तरी ॲटलिस्ट दाखवा की हे काय असतं. बघून बघून तो एन्जॉय करेल. आणि समर कॅम्पमध्ये आपल्याला तेच करायचं आहे. त्यांना आवडेल त्या गोष्टी आपल्याला प्रत्येक सॅटर्डे संडेला ठेवायची आहे. ओके, 6:30च्या बॅचला. सो
हे एक आपण नवीन उपक्रम का राबवतो आहे. जर आपण बघितलं की लहान मुलांचं जे ब्रेन डेव्हलपमेंट आहे 90% त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट म्हणजे त्यांची बौद्धिक क्षमता ही 5 ते 14 वर्षापर्यंतच होते. आणि ह्या कालावधीमध्ये जर तुम्ही त्यांना चांगली सवय लावली तर 101% सांगतो ते मुलं भविष्यात तुमचं भविष्य उज्ज्वल करणारे असणार आहेत. ओके. आणि ह्याच कालामध्ये तुमची मुलं तुम्ही डिसाईड करू शकता की ते हुशार होणार आहेत, इंटेलिजंट होणार आहेत. त्यांचं बिहेवियर तुम्ही ह्याच कालावधीमध्ये चेंज करू शकता. आणि ते इमोशनॅलिटीला कसं प्रतिसाद देतात हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर हेच कालावधी आहे 5 ते 14 वर्ष. सो हे 5 ते 14 वर्ष जे आहे ना हे मुलांची खरी करिअर ग्रोथ म्हणा. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की नाही आता तुझं ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा ग्रॅज्युएशनमध्ये चांगलं करशील तर पोस्ट ग्रॅज्युएशन होईल आणि तुझं करिअर चांगलं सुंदर घडेल. पण ॲक्च्युअल जर तुम्ही बघितलं 5 ते 14 वर्षामध्ये तुम्ही जे त्यांना देता, तुम्ही जे त्यांना काय म्हणतो त्याला कल्चर शिकवता किंवा तुम्ही जे त्यांची डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी करता ते ह्या 5 ते 14 वर्षामध्ये सगळं ठरतं. ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ओके. तशी गोष्ट आहे. सो तुम्ही ह्या कालावधीमध्ये जर तुम्ही त्यांना जास्त प्रमाणात सपोर्ट केलात तर 100% मुलं तुमची हेल्दी होणार आहे. 3 सिक्रेट आहे फिजिकल हेल्थ, ब्रेन हेल्थ आणि ओव्हरऑल ग्रोथ. लहान मुलांमध्ये जर तुम्हाला त्यांच्या खरंच भविष्याची काळजी असेल तर त्यांच्या फिजिकल हेल्थवर ध्यान द्या. त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट बौद्धिक क्षमता वाढते की नाही त्याच्यावर ध्यान द्या. त्यांची ओव्हरऑल ग्रोथ. बऱ्याचशा घरांमध्ये मुलं एकतर खूप लठ्ठ आहे नाही ते एकदम वीक आहेत, बारीक आहे एकदम, वजनच नाही आहे. म्हणजेच काय आहे पुअर न्यूट्रिशन, पोषण नाही आहे, आहारातलं पोषण मिळत नाही आहे प्रॉपर. ओबेस आहे म्हणजे काय जंक फूड फास्ट फूडला बळी पडलेला आहे किंवा त्याला चटकपटक खायला आवडतं आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीच नाही. मोबाईल टीव्ही आणि स्कूल ह्या 3 गोष्टींमध्ये तो गुंतलेला आहे. यस. सो ह्या 3 गोष्टींवर आपल्याला भर द्यायचे. फिजिकल हेल्थ खूप गरजेची आहे. ओके. आणि प्रॉपर स्लीप. ओके. लहान मुलांमध्ये 9 ते 11 तास ही बूस्ट म्हणजे काय गुड स्लीप झालीच पाहिजे, क्वालिटी स्लीप झालीच पाहिजे त्यांची मेमोरी स्ट्रॉंग करण्यासाठी आणि त्यांचं लर्निंग पॉवर वाढवण्यासाठी. ओके. त्यासाठी काय लहान मुलांसाठी यस क्लॅपिंग करा एकदा जोरात. यस म्हणायचं सगळ्यांना. यस. अनम्यूट केलं मी सगळ्यांना. ओके. कारण आपल्या लहान मुलांसाठी हर्बल लाईफ मध्ये जो न्यूट्रिशन आहे तो आहे डायनो शेक. किती फॅमिलीज आपल्या लहान मुलांना डायनो शेक देतात? किती फॅमिलीज? किती फॅमिलीज? यस मी देतो सर, मी देतो यस. आम्ही पण घेतो सर. आम्ही पण देतो. बहुत बढ़िया. डायनो शेक हे आम्ही पण देतो. तुमच्या मुलांच्या यस प्रत्येक मुलांच्या ग्रोथसाठी एक वरदान आहे. यस. एक फिजिकल डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट, ओव्हरऑल ग्रोथ, ऑल थिंग्स सगळ्या गोष्टी. आणि ग्रेट टेस्ट आहे. 2 टेस्टमध्ये येतो. एक चॉकलेट आहे आणि एक स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. ओके. 240 मिली वॉटरमध्ये ओके एक चमचा टाकायचा आहे आणि त्याच्यासोबत काय मिक्स करायचं आहे? काय मिक्स करायचं आहे माहित आहे? यस शेकमेट. ओके. हा पण तुम्हाला एक स्कूप म्हणजे 1 चमचा ऍड करायचा आहे. आता डायनो शेक मधून काय मिळणार आहे? हे 6 ग्रॅम प्रोटीन आणि इसेन्शियल अमायनो ऍसिड्स प्रोव्हाइड करणार आहे. प्रोटीन, व्हायटॅमिन्स आणि मिनरल्स. ओके. आणि लो फॅट आहे. ओके. म्हणजे आपण मुलांना जे बाहेरचं काही चटकमटक देतो खायला त्यातून फॅट जाणार आहे आणि त्याचं वजन वाढणार आहे. पण डायनो शेकनी त्याची जी आयडियल आहे ती ग्रोथ राहणार आहे. ओके. आणि एक खूप टेस्ट आहे याला आणि स्पेशली मुलांसाठी डिझाईन केलेला आहे आणि याच्यात सगळं महत्त्वाचे व्हायटॅमिन्स आणि मिनरल्स टाकलेले आहेत जे डेली बेसिसवर तुमच्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेसाठी, फिजिकल ग्रोथसाठी, ओव्हरऑल ग्रोथसाठी लागणार आहे. ओके. सो लक्षात ठेवा जर अजूनही तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी डायनो शेक अजून घेतलेला नसेल किंवा माहीत नसेल तर माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला जर तुमची मुलं टॅलेंटेड, हुशार, इंटेलिजंट आणि त्यांची मेमरी पॉवर, ब्रेन पॉवर जर चांगलं हवं असेल, फिजिकल डेव्हलपमेंट चांगली हवी असेल तर डायनो शेक स्टार्ट करा बॉस. 1 चमचा 240 मिली वॉटरमध्ये नॉर्मल पाण्यामध्ये आणि त्यासोबत 1 चमचा डायनो शेक घ्यायचा आहे, शेकमेट घ्यायचं आहे. सॉरी काय घ्यायचं आहे? शेकमेट. ओके. शेकमेट काय देणार आहे? लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आहे. म्हणजे कॅलरीज वाढणार नाही, चरबी नाही वाढू देत. जरी तुम्हाला वाटलं की ही खाल्ल्याने मुलाची ग्रोथ चांगली झाली पण त्यात कुठल्याही पद्धतीचं केमिकल, कुठल्याही पद्धतीचं काय म्हणतो त्याला फॅट, कॅलरीज नाही आहे. ओके. आणि हा परफेक्ट पार्टनर आहे
काय तुमच्या डायनोशेक सोबत मिक्स करायला. ओके. आणि याच्यात 1/3 लॅक्टोज आहे. 300 मिली पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही हे करता मिक्स, तेव्हा तुम्हाला 1/3 लॅक्टोज म्हणजे जे स्किम मिल्क म्हणतो आपण ते मिळणार आहे. आणि डेली इंटेक जर केलं तर तुमच्या डेली इंटेकमध्ये व्हायटॅमिन डी आणि कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर मात्रेत याच्यातून मिळणार आहे मुलांच्या ग्रोथसाठी. आणि याच्यात कुठल्याही पद्धतीची ॲडेड शुगर नाही आहे, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस आपण एक कन्फ्युजनमध्ये असतो किंवा आपलं एक काय म्हणतो त्याला डाऊट येतो की इथं गोड लागतंय मग याच्यात शुगर असणार, साखर असणार. नाही, तसलं काही नाही आहे. याच्यात स्टेवियल ग्लायकोसाइड नावाचं जे नॅचरल स्वीटनर आहे ते आहे, त्यामुळे त्यात कॅलरी नाही आहे, हे लक्षात घ्या. ओके. सो खूप सुंदर असं शेकमेट आहे, डायनोशेकचा पार्टनर आहे, आपल्या शेकचा पण पार्टनर आहे. प्रोटीन आणि फॉर्म्युला 1 सोबत हा शेकमेट नावच आहे, शेकमेट. जसं आपण म्हणतो ना क्लासमेट, बॅचमेट, रूममेट, तसा हा शेक बनवण्यासाठी शेकमेट आहे. याच्याशिवाय शेकची टेस्ट वाढत नाही. ओके. सो 1 ग्रॅम फॅट, 1.65 मिलीग्राम व्हायटॅमिन डी, 129 मिलीग्राम कॅल्शियम आणि 10.75 ग्रॅम हाय क्वालिटी प्रोटीन प्रोव्हाइड करते. PDCAAS टेक्निकल शब्द वाचून घ्या तुम्ही नंतर गुगलवर. ओके. सो खूप सुंदर आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करा. ओके. थँक्यू सो मच. सो सांगायचं याच्यासाठीच होतं की मुलांवर लक्ष द्या, ते तुमचं भविष्य आहे. येस, कारण नेहमी म्हणतो आपण माझे मुलं माझे भविष्य आहेत. आपण त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतो. काहीही करू नका, त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट, त्यांचं इंटेलिजन्सवर काम करा, फिजिकल ग्रोथवर काम करा, ओव्हरऑल ग्रोथवर काम करा. ॲटोमॅटिक ते हुशार होतील. चांगल्या जे काही एक्झाम असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, त्यात ते एक चांगलं परफॉर्म करतील. बरोबर. काहीही करू नका, पण हे नक्की करा. ओके. डायनोशेक आणि शेकमेट हे दोन्ही एकदा टेस्टला द्या. 100% तुम्हाला म्हणजे काय म्हणतो आपण त्यांना आवडेल आणि तुम्ही 10 दिवसातच त्यांच्यात फरक बघणार. त्यांची ॲक्टिव्हिटी वाढेल, ते खुश राहतील, आनंदी राहतील आणि ब्रेन पॉवर वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यांच्यासोबत. येस. सो थँक्यू सो मच.